आनंद घ्यावा आणि तो द्यावा, ही तर भावना खरी लाडू कडून शिकायला हवी. या लाडूला ना ही भावना इतकी छान जपता येते बघा ना. म्हणजे अगदी शादी के लड्डू, प्रमोशनचे लाडू, उत्तम निकालाचे लाडू किंवा मग अगदी पूजेसाठी नैवेद्यासाठी आपल्याला लाडू हवे असतात. कुठल्याही शुभ कार्यामध्ये आपण लाडू आणतोच. तर असा हा लाडू जो भरपूर आनंद देतो. एखाद्या पदार्थाच्या नावातच इतका मिट्ट गोडवापणा असतो, लाभीपणा असतो की नाही, की तो उच्चारता क्षणीच आपल्याला एक सुखद अनुभूती मिळते. लाडू या शब्दातच हा अनुभव अगदी ठासून भरलाय. चला, भरपूर रिक्वेस्ट नंतर आज मी तुमच्यासोबत पाकातले रवा लाडू कसे बनवायचे हे शिकवतेय. 1 किलोचं प्रमाण बघतोय, यामुळे जर तुम्हाला दिवाळीसाठी बनवायचे असतील तर तुम्ही नक्कीच बनवू शकता. आता हा सुंदर मऊसूत असा लाडू महिनाभर टिकतो. पण पाकाचे लाडू करायचे म्हटलं ना की मग आपल्याला तो एकतारी पाक जमेल की नाही याची काही खात्री नसते. म्हणूनच पाक जमून आला आहे की नाही यासाठी मी 4 अशा टिप्स दिलेल्या आहेत की ज्यामध्ये तुम्ही नक्कीच हे शोधून काढू शकता की हा एकतारी पाक झाला आहे की नाही. एकच कुठली तरी कृती मी तुमच्यासोबत शेअर करत नाहीये, 4 अशा टिप्स शेअर करते की ज्यामुळे तुम्हाला ते नक्कीच साधता येईल. सुरुवात करूयात. तर आता सगळ्यात आधी तर रवा मोजून घेऊ. किलो आणि वाटी असं दोन्हीचं प्रमाण तुमच्यासोबत शेअर करतेय की जेणेकरून कुठेच तुम्हाला अजिबातच कन्फ्युजन नको. जरी काही वाटलं तरी तुम्ही कमेंट बॉक्समध्ये मला विचारू शकता. सगळ्या साहित्यांचं वजनी आणि वाटी प्रमाण इथे मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेलं आहे. इथे आपल्याला लाडू बनवण्यासाठी बरोबर अर्धा किलो रवा मी इथं घेतलाय. जो चिरोटी रवा आहे, 0 नंबरचा आहे. सगळ्यात बारीक रवा असतो तो लाडूसाठी वापरायचा. जाड रवा या लाडूसाठी अजिबात वापरायचा नाही. इथे अर्धा किलो रव्याचे लाडू आपण बनवतोय की ज्याचं वजन 1 किलो भरेल. तुम्हाला 1 किलो रव्याचे लाडू बनवायचे असतील तर त्याचेही माप मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेलं आहे. आणि गेल्या वर्षी सुद्धा मी 1 किलो रव्याचे लाडू बनवले होते. तर त्याची जर तुम्हाला लिंक हवी असेल, ती रेसिपी पाहायची असेल तर मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये ती सुद्धा रेसिपी देते. आता वाटीचं प्रमाण किंवा इथं मी पेला घेतलाय, पेल्याचं प्रमाण सुद्धा बघू. कुठलंही एखादं भांड असं घ्यायचं की ज्याच्यामध्ये आपल्याला मोजून घेतलेला रवा किंवा आणलेला रवा हा 4 भागामध्ये विभागला पाहिजे. तर इथे मी ही वाटी घेतलीये. या वाटीच्या अंदाजानुसार इथे बरोबर ही 125 ग्रॅम भरली. एकदा आपल्याला मुख्य पदार्थाचं माप हे भांड्याने साधता आलं ना की मग पुढचे जे पदार्थ आहेत ते अगदी निर्धास्तपणे आपण घेऊ शकतो आणि त्याचा अंदाज सुद्धा अगदी परफेक्ट येतो. तर इथे बरोबर सपाट वाटी भरून 4 वाट्या भरतील इतपत मी हा रवा मोजूनच घेतलाय. आता इथून पुढे उरलेल्या सगळ्या साहित्यांचं प्रमाण कसं आपल्याला अचूक साधता येईल. आता हा रवा आपल्याला स्वच्छ चाळून घ्यायचा आहे रव्याच्या चाळणीने. रवा चाळून झाला की आपण बाजूला ठेवूयात. आता रवा आपल्याला भाजायचा आहे पण त्याआधी आपण तुपाचं प्रमाण सुद्धा काढून घेऊ. तूप घेताना ते वितळलेलं तूप असावं म्हणजे कसं अंदाज अगदी परफेक्ट आपल्याला वाटीने किंवा पेलाने साधता येतो. वजनी प्रमाण जर घ्यायचं असेल तर आपल्याला हे बरोबर 120 ते 125 ग्रॅम घ्यायचं. जे पेलाच्या अंदाजानुसार पाऊण पेला वरती 1-2 चमचे हे तूप असेल. एखादा दुसरा चमचा तूप इकडे तिकडे झालं तरी सुद्धा चालेल बरं का. आता तुपाचं सुद्धा प्रमाण आपल्याला व्यवस्थित साधता आलं. रवा भाजायला सुरुवात करू. रवा भाजत असताना नुकतीच कढई मी गॅसवरती चढवली आहे आणि आत्ताच मी गॅसची फ्लेम सुद्धा चालू केली आहे. गॅसची फ्लेम सुरुवातीपासून लो ठेवायची म्हणजे मग हा रवा व्यवस्थित भाजला जातो. लक्षात घ्या, सुरुवातीपासून ते शेवटपर्यंत आपल्याला गॅसची फ्लेम लोच ठेवायची. मीडियम किंवा जो छोटा बर्नर असतो त्यावरती तुम्ही रवा भाजून घेऊ शकता. 2 गोष्टी इथं खूप महत्वाच्या आहेत. एकतर लाडू बनवत असताना पाक तर खूप महत्वाचा आहे, पण याच बरोबर रवा तुम्ही कसा भाजताय ना यावरती सुद्धा रव्याची टेस्ट अवलंबून असते. उगीचच रवा तुम्ही कच्चा काढला तर पाक पक्का बनून सुद्धा काही उपयोग होत नाही. रव्याला जर ती टेस्टच नसेल किंवा त्या लाडूला टेस्टच नसेल तर मग काय उपयोग. म्हणूनच रवा भाजणं सुद्धा तितकंच महत्वाचं आहे. आता रवा अगदी मंद आचेवरती सुरुवातीला 2 ते 3 मिनिटांसाठी भाजून घेऊ. म्हणजे हलकासा हा रवा आपल्या हाताला असा गरम लागला पाहिजे. गरम लागला की यानंतर तुम्ही तूप यामध्ये घालू शकता. तर साधारण इथे बरोबर 2-2.5 मिनिट झाले असतील. हाताला हलकासा असा गरम लागतोय. आता यानंतर आपल्याला यामध्ये तूप घालायचंय. तूप घालत असताना सुद्धा हे 4 स्टेपमध्ये घालायचंय. एकदम तूप घालायचं नाही. मग तुम्ही 1 किलोचं प्रमाण करा, अर्धा किलोचं करा किंवा 2 किलोचं करा. एकदम तूप कधीही घालायचं नाही.
4 भागामध्ये तूप घातलं की मग व्यवस्थित रवा सुद्धा भाजला जातो. तुपाचं छान कोटिंग या रव्याला येतं आणि जे तूप आहे ते सुद्धा रव्यामध्ये छान मुरतं आणि हा लाडू बराच वेळ, बरेच दिवस असा मऊसूत राहतो. आता थोडं-थोडं करत तूप घातलं की तुपात तयार झालेल्या सुरुवातीलाच गाठी होतात. नंतर काही यामध्ये गाठी होत नाही, पण ह्या गाठी मोडत आपल्याला छान रवा भाजून घ्यायचा आहे. जसं-जसं रवा भाजत जातो, तसं-तसं रव्याचा रंग सुद्धा चेंज होत राहतो आणि एक छान सुगंध या रव्यामधून यायला सुरुवात होते. आणि इथेच तर कळतं की दिवाळीच्या फराळाला सुरुवात झालीये. तर असं 2-3 मिनिटाच्या अंतरावरती रवा भाजत आपल्याला तूप यामध्ये घालायचंय. इथे हे बरोबर चौथ्यांदा मी तूप घालतेय आणि आता या पेल्यामधलं तूप सुद्धा संपलंय. आता असं तूप घालून हे भाजेपर्यंत एक 14-15 मिनिट होतात. 15 मिनिटांमध्ये काही रवा मंद आचेवरती भाजला जात नाही. म्हणून आपल्याला आणखीन 10 मिनिट हा रवा असाच भाजत राहायचा आहे. म्हणजे कसं आतमध्ये पर्यंत तूप सुद्धा मुरेल आणि रवा अजिबातच कच्चा राहणार नाही. बरोबर 25 मिनिटांसाठी हा रवा मी मंद आचेवरती भाजून घेतलाय. अजिबात कुठेही याला करपट असे डाग आलेले नाहीत किंवा कुठेही हा असा काळा स्पॉट यामध्ये दिसत नाहीये. एक सारखा रवा भाजला जातो आणि रंग सुद्धा तुम्ही बघू शकता. हलकासा बदललेला आहे. बरोबर 25व्या मिनिटावरती इथे रवा भाजून झालाय. गॅसची फ्लेम मी इथे बंद केली. पण कढई मात्र आपली अजूनही गरम आहे. आपण हा रवा कढईमध्येच ठेवणार आहोत की जेणेकरून आपल्याला खूप भांड्यांचा पसारा सुद्धा नको. म्हणून आणखीन 1-1.5 मिनिटांसाठी हा रवा असाच भाजत राहायचा. म्हणजे जोपर्यंत तळ या कढईचा असं थोडंसं नॉर्मल होत नाही तोपर्यंत. रवा भाजून झाला की आपण लगेचच पाकाची सुद्धा तयारी करून घ्यायची. पाक बनवण्यासाठी साखर किती घ्यायची हे बघू. तर 4 वाटी भरून आपण रवा घेतला होता. यासाठी आपल्याला 2.5 वाटी साखर लागणार आहे. जर तुम्हाला ही साखर थोडीशी जास्त वाटत असेल तर तुम्ही 2.25 वाटी ते 2 वाटीपर्यंत साखर घेऊ शकता. पण माझ्या अंदाजाप्रमाणे लाडू थोडेसे गोड चांगले लागतात आणि टिकतात सुद्धा बरेच दिवस जर गोड असतील तर. म्हणून मग इथे मी 2.5 वाटी घेतलीये, ज्याचं वजनी प्रमाण सुद्धा आपण बघू. तर इथे बरोबर 450 ग्रॅम साखर भरली की जी तुम्ही 400 ते 450 ग्रॅम अशी घेऊ शकता. आता साखरेचा पाक करण्यासाठी पाणी किती घ्यायचं हे सुद्धा मी तुम्हाला अगदी अचूक सांगते आणि पाक कसा साधायचा हे सुद्धा सांगते. एखादं जाड तळाचं भांडं घ्यायचं. इथे मी सॉसपॅन घेतलाय. यामध्ये संपूर्ण साखर घातली. लक्षात घ्या गॅसची फ्लेम इथे मी चालू केलेली नाही. आता यामध्ये ज्या वाटीने आपण साखर घेतली त्याच वाटीने बरोबर 1 वाटी भरून यामध्ये पाणी घालायचं. म्हणजे कसं ही साखर संपूर्ण या पाण्यामध्ये बुडली जाते. तर अशी साखर बुडायला हवी. आता मात्र आपण गॅसची फ्लेम चालू करूयात आणि यामधली जी साखर आहे ती संपूर्णपणे विरघळून घेऊयात. यावेळेस तुम्ही गॅसची फ्लेम मीडियम किंवा हाय वरती अशी ठेवू शकता जोपर्यंत साखर विरघळली जाते. आता इथे साखर चांगली विरघळली गेलीये, पण यामध्ये भरपूर मळी दिसतेय, काळपटपणा दिसतोय. हा कसा काढायचा ते सुद्धा बघू. आता फक्त ना आपल्याला या पाकाला उकळी येण्याची वाट बघायची. आता इथे हलकीशी उकळी यायला सुरुवात झालीये आणि मी इथे तुम्हाला टायमिंग सुद्धा दाखवते. तर इथे मी टायमिंग सुरू केलंय, म्हणजे तुम्ही घड्याळाकडे सुद्धा थोडंसं लक्ष द्या. ही पहिली स्टेप आहे. उकळी आल्यानंतर आपल्याला पाक इथून पुढे व्यवस्थित शिजवून घ्यायचा. आता थोडीशी उकळी आली की यामध्ये अगदी 2 चमचे आपण दूध घालूयात आणि जी काही मळी आहे ती आपण काढून घेऊयात. दूध घालून अशी छान मिनिटभरासाठी उकळी आली की अशी ही मळी सगळी अशी साईडला येऊन बसते. मग ही कशी काढायची, तर ही डायरेक्ट तुम्ही असं गाळणीने काढू शकता, म्हणजे ती अगदी व्यवस्थित निघाली जाते. लक्षात घ्या यावेळेस आपलं घड्याळाकडे लक्ष असायला हवं. तर अशी ही काळपट मळी मी सगळी अशी गाळणीने काढून घेतलीये आणि आपला जो पाक आहे तो क्लिअर झालाय. आता यानंतर पाकाला उकळी आल्यानंतर बरोबर त्यापुढचं हे 4था मिनिट आहे. 4 मिनिटात काही पाकाला लगेचच तार धरत नाही. लक्षात घ्या की जेव्हा पाकाला उकळी येते आपण यामध्ये दूध घालतो त्यावेळेस गॅसची फ्लेम मीडियम करायची. अगदीच लो नाही किंवा हाय सुद्धा नाही. 4थ्या मिनिटाला पाक इथे तयार झालेला नाहीये. पण आता थोडेसे यावरती बबल्स दिसतात पांढरे पांढरे, याचा अर्थ आपला पाक इथून पुढे तयार व्हायला सुरुवात होते. ही दुसरी महत्वाची गोष्ट. आता पाक झाला आहे की नाही हे कसं चेक करायचं, तर असं चमच्यावरती कलथ्यावरती थोडंसं असं याचा टिपका घेऊन पाहायचा. शेवटचा टिपका जो आहे तो असा खेचला गेला की समजायचं इथं पाक झालाय. पण अजूनही मला असं वाटतंय की पाक हा कच्चा आहे. अजिबात शेवटची तार अशी खेचली जात नाहीये. तर आणखीन 1 मिनिटभरासाठी आपण हा पाक उकळवून घेऊयात. आता बरोबर इथे 6 मिनिट होत आली आहेत.
6व्या मिनिटाला इथे पाक तयार व्हायला सुरुवात होते. किंबहुना यावेळेस तुम्ही इथे ना गॅसची फ्लेम संपूर्णपणे लो करा. शेवटची जी तार आहे अशी ही छान खेचली जाते. कधीही पाक चेक करत असताना गॅसची फ्लेम लो ठेवायची, म्हणजे मग चुकून माकून हा पाक पुढे जात नाही. आता इथे अशी जाड अशी तार येते, जी अजिबात तुटत नाहीये. अगदी परफेक्ट असा पाक आपला इथे झालेला आहे. आता गॅसची फ्लेम मी बंद केली, पण तरी देखील चौथी ट्रिक मी तुमच्यासोबत शेअर करते. थोड्याशा पाण्यामध्ये असे पाकाचे 3-4 ड्रॉप घालून पाहायचे. जर हे ड्रॉप असे लगेचच विरघळले गेले किंवा याच्या गुठळ्या होत असतील, तर समजून घ्यायचं इथे पाक झालेला नाही. आता हा जो पाक आहे तो थोडासा हाताला चिकट सुद्धा लागतोय आणि असा पटकन असा गोळी सुद्धा होत नाहीये. एका जागेवर स्थिर आहे, म्हणजे मग आपला इथे पाक तयार झालाय. पाक इथे तयार झालेला आहे. मी गॅसची फ्लेम बंद केली आहे, तरी सुद्धा तुम्हाला परत एकदा मी पाक दाखवते. इथे स्टॉप वॉच बंद करायचं माझं राहून गेलं, म्हणून मग एक 15-20 सेकंद पुढे गेलेलं आहे. पण अर्धा किलोसाठी लागणारा पाक हा 6 ते 6.5 मिनिटाच्या अंतरावरती तयार होतो. पाकाला उकळी आल्यानंतरची गोष्ट. आता पाक थोडासा जास्त असेल तर टायमिंग सुद्धा वाढू शकतो. म्हणजे 1 किलोच्या रव्यासाठी तुम्ही पाक बनवत असाल तर एखादा दुसरा मिनिट आणखीन एक्स्ट्रा वाढू शकतो. आता तार खेचली जाते की नाही हे सुद्धा बघू. ही झाली दुसरी पद्धत चेक करायची. एकतर पहिलं टायमिंग सांगितलं, पाक चेक करायची ही दुसरी पद्धत. शेवटची तार अशी छान खेचली जाते. आता थोडंसं बोटावरती घ्यायचं आणि मग अशा पद्धतीने चेक करून पाहायचं. इथे सुद्धा तुम्ही बघू शकता अशी मस्त तार खेचली जातीये. अजिबात ही आधीमध्ये तुटत नाहीये. याचा अर्थ एकतारी पाक आपला तयार झाला. ही तिसरी स्टेप. चौथी स्टेप जी आहे ती पाण्यामध्ये आपल्याला चेक करून घ्यायचंय. पाकातले ड्रॉप्स थोडेसे पाण्यामध्ये घालायचे. हा पाक असा पसरला नाही गेला पाहिजे. जर तो पसरला गेला तर समजून घ्यायचं की इथे पाक अजूनही कच्चा आहे, किंवा मग गोळी झाला तर समजून घ्यायचं की पाक पुढे गेलाय. अशा वेळेत जर पाक पुढे गेला तर मात्र थोडंसं पाणी ओतायचं पाकामध्ये, अगदी 1-2 चमचा, आणि फक्त हलकंसं गरम करून घ्यायचं. पाक झाला आहे की नाही हे चेक करण्याची अगदी सविस्तर 4 पद्धती मी तुमच्यासोबत शेअर केल्यात. आता यानंतर हा गरमागरम पाक आपल्याला लगेचच रव्यामध्ये ओतून घ्यायचा आहे. हा गरमागरम पाक रव्यामध्ये ओतत असताना तो गाळून घ्यायचा, म्हणजे मग जी काही थोडीफार मळी राहिली असेल ती सुद्धा या गाळणीमध्ये शिल्लक राहील आणि पाक किंवा जो आपला लाडू आहे तो अगदी क्लिअर होऊन जाईल. आता इथे संपूर्ण पाक मी ह्या रव्यामध्ये ओतून घेतलेला आहे. आता लगेचच आपल्याला हा पाक या रव्यामध्ये मिक्स करत राहायचा आहे. ज्या काही थोड्याफार गुठळ्या होतील त्या लगेचच मोडल्या जातात आणि असं मिक्स करत राहिलं की आपल्याला लक्षात येतं की हे मिश्रण थोडंसं पातळ वाटतंय. पण काळजी करू नका, रव्याने अजून पाक शोषून घेतला नाही, त्यामुळे ते थोडंसं पातळच दिसेल. जसं जसं वेळ जाईल तसं तसं मात्र हे मिश्रण आणखीन जास्त दाटसर होईल. पाक परफेक्ट जमला की मग काहीही टेन्शन घ्यायची गरज नाही. आता हे जे मिश्रण आहे ते कमीत कमी आपल्याला 1 ते 1.5 तासांसाठी छान मुरू द्यायचंय. आता यावरती झाकण ठेवू आणि हे मुरत ठेवूयात. तर इथे बरोबर 1.5 तास झालेला आहे आणि हे मिश्रण हलकंसं असं कोमट आहे. आता इथे तुम्ही बघू शकता हे मिश्रण असं मस्त खाव्यासारखं दिसतं. मस्त असं भुसभुशीत सुद्धा असतं, तरी सुद्धा मस्त याच्यामध्ये ओलावा असतो आणि छान सुगंधपणा सुद्धा येतो. रेसिपी शूट करत असताना इथे वेलची पावडर माझी घालायची विसरलीये. तुम्ही अजिबात असं करू नका. नक्की आवर्जून यामध्ये वेलची पावडर घाला. आता लगेचच लाडू वळायला घेऊयात. जर यामध्ये काही गुठळ्या तुम्हाला वाटत असतील तर त्या आधीच हाताने मस्त अशा फोडून घ्यायच्या. चांगलं मऊसूत मिश्रण आधी तयार करून घेतलं ना की मग लाडूमध्ये अजिबात अशा गुठळ्या लागत नाही आणि एक सारखा असा लाडू लागतो. आता एखादी छोटी वाटी घ्यायची आणि वाटीच्या अंदाजानुसार सगळे लाडू एकसारखे बांधून घ्यायचे. हलकेसे कोमट असतानाच लाडू ह्याचे बांधले की अगदी पटापट कसे बांधले जातात. पण काही हरकत नाही, जरी सगळं मिश्रण थंड झालं ना तरी यामध्ये छान खव्याचं टेक्स्चर असतं. यामुळे मग हे लाडू थंड झाल्यानंतर सुद्धा व्यवस्थित बांधता येतात. तर अगदी बघा काही सेकंदामध्येच लाडू सुद्धा बांधून झालेला आहे. तुम्ही याला मनुका लावा किंवा कुठलेही तुमच्या आवडीचे ड्रायफ्रुट्स यावरती लावू शकता. आणि हो, आणखीन एक गोष्ट, जर तुम्हाला यामध्ये ड्रायफ्रुट्स घालायचे असतील तर ते कच्चे घालू नका. थोड्याशा तुपामध्ये ते छान परतून घ्या. थोडासा हलकासा क्रंचीपणा आला किंवा मग थोडेसे ते भाजले गेले की त्याचा जो किंवा त्याला एक लागलेला वास आहे तो निघून जातो आणि तुपामुळे भाजल्यामुळे हे ड्रायफ्रुट्स आणखीन जास्त खमंग लागतात. अगदी छोट्यातल्या छोट्या टिप्स सहित मी मस्त असे लाडू कसे बनवायचे हे तुमच्यासोबत शेअर केलं. याच पद्धतीने उरलेले संपूर्ण लाडू इथे मी बांधून घेणार आहे. अर्धा किलो रव्यापासून किंवा घेतलेल्या सर्व सामानापासून
वजनी प्रमाणानुसार बरोबर 1 किलो हे लाडू भरतात. आणि जर नगाने सांगायचं झालं तर 25 ते 26 मध्यम आकाराचे इथे लाडू तयार होतात. पाकातले लाडू जरी असले तरी हे महिना 1.5 महिने अगदी आरामात टिकतात, काहीही यांना होत नाही. असा मऊसूत तोंडात टाकताच विरघळणारा असा इथे लाडू तयारच झालाय. आशा करते आजची ही लाडवाची रेसिपी तुम्हाला आवडली असेल. रेसिपी आवडली तर व्हिडिओला लाईक जरूर करा, तुमच्या मित्रपरिवारामध्ये नक्की शेअर करा. पुन्हा भेटूया अशाच एका खमंग आणि खुसखुशीत रेसिपी सोबत. तोपर्यंत स्वस्थ राहा आणि मस्त मस्त खात राहा.